नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि स्वामीराज प्रकाशन जागतिक महिला दिन. आपण सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिग्गज कार्य करणाऱ्या अशा महिला आहात. आपल्या सगळ्यांना नमस्कार. खरं म्हणजे मी इथं तुम्हाला आशीर्वाद देण्यापेक्षा मला तुमच्याकडनं काय शिकता येईल हा विचार मी करते. ज्या वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला काम करतात, पुढे येतात, समाज पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, त्या प्रयत्नांमध्ये आपला सहभाग कसा असू शकतो हा विचार माझ्या मनामध्ये येतो. माझ्या कलेच्या क्षेत्रामध्ये माझ्या परीनं मी योगदान केलेलं आहे, करते आणि करत राहणार. परंतु एवढ्या महिला, दिग्गज महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं घर सांभाळून, आपल्या घराच्या भिंती शाबूत ठेवून, आपली संस्कृती जपून, एक सन्मानपूर्वक मान मिळवून समाजामध्ये या महिला मान मिळवत आहेत आणि समाज पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. तो प्रयत्न पाहून मला खूप आनंद होतो. आणि म्हणून ज्या वेळेला मला फोन आला आणि सांगितलं की तुम्ही या म्हणून, तर म्हटलं नक्कीच येईल, कारण जागतिक महिला दिन आहे आणि मला तेव्हा आलंच पाहिजे. तेव्हा 2 वाजता मी पॅकअप केलं. दुपारी जेवणाची मी मालवणीवरनं आले बरं का, तिथे माझं शूटिंग चालू होतं. तर त्यांनी सांगितलं तुम्ही 4:15 पर्यंत पोहोचलात तरी चालेल. आपल्याकडे काय होतं माहितीये का, आपण वेळच पाळत नाही. ती पाळली गेली पाहिजे. मला असं वाटतं महिला पाळतात बरं का वेळ, म्हणजे मी पाळले. तर त्यामुळे या सगळ्या बरोबरीनं ही गोष्ट सुद्धा आवर्जून असणं गरजेचं आहे. अहो, अशा कार्यक्रमांना महिला हव्यात. आमचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यांचं कार्य आम्हाला कळलं पाहिजे. आम्हाला सुद्धा त्यांच्याकडनं शिकता आलं पाहिजे. म्हणून महिलांची गर्दी जास्त होणं आवश्यक आहे. याच्याकरता आत्ताचं युग हे मार्केटिंगचं आहे, जाहिरातीचं आहे. पेपरमध्ये जाहिरात देऊन कोणी वाचत नसेल, पण तो डबा आहे ना छोटा मोबाईल, त्याच्यामध्ये जगाचं ज्ञान आहे. मग आपण काय करतो हे त्याच्यामध्ये दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, त्याचा प्रचार झाला पाहिजे, त्याचं ब्रोशर निघालं पाहिजे, त्याची पत्रिका निघाली पाहिजे, त्याचा मोठा फ्लेक्स लागला पाहिजे. हीच तर गरज आहे आज. हे आकर्षण असलं पाहिजे. काय आहे, अच्छा महिला दिन आहे, चला बघूया काय आहे, असं वाटलं पाहिजे. त्यामुळे पुढचा कार्यक्रम करताना यावंसं वाटेल अशा पद्धतीनं त्याचा वापर व्हावा असं मला वाटतं. या सगळ्या कार्यक्रमांना जर तुमचा सहभाग नसेल तर आपला समाज पुढे जाणार कसा? नुसता जागर नाही करायचा, विचारांची देवाणघेवाण करायची. मला काय वाटतंय हे मी तुम्हाला सांगायचं, तुम्हाला काय वाटलं कार्यक्रम बघून हे तुम्ही आम्हाला सांगायचं. याच्यामधनं आपण पुढे जातो आणि पुढे आपण काय करायला हवं याचा विचार सर्व महिलांनी एकत्र येऊन नको का करायला? मला असं वाटतं ही गोष्ट प्रत्येकाने केलीच पाहिजे आणि पुढच्या वेळेला ती होईल. राणे साहेब बरोबर आहे ना? गेले वाटतं. तेव्हा मला जे वाटलं महत्वाचं, मला हे वाटलं म्हणून मी महत्वाचं हे तुम्हाला सांगितलं. तेव्हा अधिक मी काही तुमचा वेळ घेत नाही. तसं मला गप्पा मारायला तुमच्याबरोबर खूप आवडेल, पण बाकीच्यांचं सुद्धा मला ऐकायचं आहे की इतरांनी खूप काही चांगलं काम केलंय, ते कसं केलंय ते मला ऐकायचंय. आणि याकरता म्हणून आपण सर्वजण महिला ज्या आहेत, ज्या लहान आहेत त्यांना आशीर्वाद आहेत, जे मोठ्या आहेत त्यांना नमस्कार आहे, ज्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यांना साष्टांग नमस्कार आहे. तेव्हा माझे विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. इथून पुढे आपण सगळे जेव्हा पुढचा जागर जेव्हा असेल तेव्हा भरपूर गर्दी असेल अशी मी अपेक्षा करते. काय वाटतं तुम्हाला? हो, नुसतं हो नाही, होणार की नाही? जय हिंद, जय महाराष्ट्र.